अंडरस्टँडिंग, मेमरायझेशन, लँग्वेज अँड ॲप्लिकेशन. I got broads in Atlanta, just to the lean the family, credit cards and the scammers, hitting the licks in the van, legacies, family, wait and see, look like a panda, going out like a Montana, honey kids, I got broads in Atlanta. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकतर तुम्हाला येणार आहे खूप मजा, कारण प्रिव्हियसली मी जे एक व्हिडिओ तयार केला होता, हाऊ टू लर्न फास्ट एनिथिंग. ओके, तो सुद्धा व्हिडिओ यावरतीच होता की त्यामध्ये मी शॉर्ट फॅक्ट्स दिल्या होत्या की त्यामध्ये तुम्ही कोणताही सब्जेक्ट इझिली ग्रास्प करू शकता, अंडरस्टँड करू शकता. बट हा व्हिडिओ नेक्स्ट लेवल आहे, कारण यामध्ये मी काही 4 टिप्स इन्क्लूड केल्यात की ज्या तुमच्या सब्जेक्ट्सशी इंटरकनेक्टेड असतात डिरेक्टली. सो लेट्स गेट स्टार्टेड. त्याला मी 4 डिव्हिजनमध्ये डिवाइड केलेलं आहे. UMLA. आता हे UMLA आहे तरी काय, यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे. आता हे UMLA आहे तरी काय. U मीन्स अंडरस्टँडिंग, M मीन्स मेमरायझेशन, सेकंड L मीन्स लँग्वेज अँड A मीन्स ॲप्लिकेशन. ओके, वन्स मोर अगेन. ओके, अंडरस्टँडिंग, मेमरायझेशन, लँग्वेज अँड ॲप्लिकेशन. या 4 गोष्टींचं ज्यावेळी तुमचं संमिश्रण होतं ना, त्यावेळी कोणती गोष्ट तुम्ही इझिली ग्रॅस्प करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँडिंग येते. आता अंडरस्टँडिंगमध्ये तुमचे फिजिक्स, थर्मोडायनॅमिक्स आणि त्या टाईपचे सब्जेक्ट्स असतात. तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे की तुम्ही त्या गोष्टी कशा लर्न करू शकता फटाफट. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट पॉईंट येतो अंडरस्टँडिंगचा. सो हाऊ टू अंडरस्टँड वेल फिजिक्स, थर्मोडायनॅमिक्स अँड इकॉनॉमिक्स टाईप सब्जेक्ट्स. ओके, यामध्ये आपण यूज करतो फाइनमॅन टेक्निक. आता ही फाइनमॅन टेक्निक आहे, हे वर्ल्ड्स मोस्ट फेमस सायंटिस्ट होते, फिजिसिस्ट होते, ज्यांना नोबेल प्राईज भेटलं होतं त्यांच्या टेक्निकमध्ये. कारण की त्यांनी असं गृहीत धरलेलं होतं की तुम्ही जे काही लर्न करता ते तुमच्या काहीतरी गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये राहतात. त्यावेळी तुम्ही पेन घ्या आणि ब्लँक पेपरवरती तुम्ही ते लिहा. त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये गॅप्स दिसतील की माझं चुकतंय कुठे, मी कुठं इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही ते सुधारता तेच तुम्ही जर एक्झाममध्ये लिहिलं तर तुम्ही फुल मार्क्स मिळवून येईल. आय गॅरंटी यू, बिकॉज आय ट्राईड दिस. सो जर तुम्हाला पाहिजे असेल सो दाखवतो मी तुम्हाला आता. मित्रांनो, तर आता मी 6वीच्या पुस्तकातला हा पॅरेग्राफ घेतोय जो की मी आधी वाचतो आणि त्यानंतर मी जो पेन आणि कॉपी घेऊन त्यावरती जे काय मला समजलंय ते मी लिहितो. ओके, सो मी लाऊडली वाचतो की व्हेरियस टाईप ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. Some plants like grass are short and while others are tall and have a canopy. Some plants grow underwater while some other float on water. यामध्ये मला काय समजलं की काही प्लांट जे असतात ते शॉर्ट असतात आणि काही प्लांट जे असतात ते म्हणजे मोठे असतात, टॉल असतात, आणि त्यापैकी काही प्लांट्स जे असतात ते अंडरवॉटर राहतात. आता शॉर्टमध्ये काय जर पाहायला गेलं तर तुम्ही ग्रास म्हणा किंवा या टाईपचे मला असं काहीतरी डोक्यात राहील. आता माझा इथं वीक पॉईंट काय राहिला, यामध्ये मला राहिलं टॉल, मला आठवणं झाले काय आहे ते. नंतर मला आठवणं की शॉर्टची नेमकी एक्झाम्पल्स काय होते आणि अंडर वॉटर काय नेमकं आहे हे मला आठवणं. आता मी ज्यावेळी हे पार्ट बघतो त्यावेळी जर तुम्ही तिथं लिहिलं तर एक्झॅक्टली तुमचं सगळं क्लिअर होतं की तुमचा जो काही गॅप आहे ना, तुम्हाला जे काही समजलेलं नाही ते. सो फर्स्ट पॉईंट अंडरस्टँडिंगचा हा असा आहे. सो तर आपण आता पाहिलं की हा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. बट यापुढेही जाऊन तुम्ही काय करू शकता, जी गोष्ट तुम्ही लिहिली आहे ना, राईट केली आहे ना, ती गोष्ट इतरांना शिकवा. आता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा जर तुमच्या पुढं कोणीही असू दे, त्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही शिकवता त्यावेळी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी फिट बसतात. अंडरस्टँड, हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट तुमचा आहे मेमरायझेशनचा. राईट, UMLA मेमरायझेशन. आता मेमरायझेशनमध्ये आपण म्हणतो ना बेसिकली जो रट्टा मारायचा सब्जेक्ट असतो त्या प्रकारे. मेन म्हणजे आपण म्हणतो ना रट्टा मारायचा असतो मेमरी पॅलेस. आता फॉर एक्झाम्पल मी आता इथं काय वाचलं की काहीतरी ग्रास आहेत, टॉल आहेत, शॉर्ट आहेत. ओके, आणि त्या ग्रासनुसार मला ते लक्षात ठेवायचं आणि मी आता लिहिलं. बट आता मेमरी पॅलेस म्हणजे काय की आता मी जे आपण लिहिलंय ऑलरेडी. ओके, सो आता मी कुठं तर निघालोय आणि त्यामध्ये मला हे प्लांट्स दिसत आहेत. ओके, मी आता काय पाहिलं की तिथे ग्रास आहे, शॉर्ट ग्रास आहे, टॉल मी काय तर तिथे नारळाचं झाड बघितलं असं. तर मी म्हणणार की बाबा मी त्या दिवशी आमच्या गावाला गेलो होतो आणि तिथं खूप हिरवळ होती.
हिरवळीतनं जसं मी पुढं चालत गेलो तसं मला नारळीची झाड दिसायला लागली जी की टॉल आहे. माझ्या माइंडमध्ये तशी इमेज तयार झाली की तिथं नारळाची झाड आहे. आणि जसं मी पुढं गेलो तसं ती राहणं माझ्या पुन्हा लक्षात यायला लागली. सो असं तुम्ही ज्यावेळी मेमरी पॅलेस करताना त्यावेळी त्या गोष्टी ॲज इट इज तुमच्या लक्षात राहतात. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही पहिलीमध्ये होता त्यातला तुम्हाला काही प्रसंग आठवतो ना अजूनही? तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता, यार आपण लहानपणी किती मज्जा केली होती, पण आता मोठं झाल्यानंतर ती मजा नाही राहिली, असं म्हणता ना तुम्ही? येस, ते तुमच्या इमोशनली टचअप झालेलं असतं. कोणतीही गोष्ट असू दे बरं का, जर तुम्ही ती तुमच्या इमोशनची टचअप केली, स्टडीसुद्धा, तरी तो लॉंग लास्टिंग तुमच्या लक्षात राहील. सो ही सेकंड टिप होती मेमरायझेशनची. मेमरायझेशनमध्ये बेसिकली जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही फर्स्ट पार्ट बघू शकता. त्यामध्ये मेमरी पॅलेस एकदम बेस्ट पद्धतीने मी सांगितलं आहे तुम्हाला. ओके, आता थर्ड आपण घेणार आहे लँग्वेज. UMLA. ओके, लँग्वेज. आता लँग्वेजमध्ये काय असतं? लँग्वेज म्हणजे इंग्लिश असतं, मराठी असतं आणि हिंदी असतं, बरोबर? तर या 3 लँग्वेजेस असतात. आता यामध्ये मेनली काय होऊ शकतं की तुम्हाला वर्ड्स येणार नाहीत, तुम्हाला कसं फ्रेम करायचं हे येणार नाही, नंतर तुमचं त्यातले व्याकरण आहे ते येणार नाही. गाईज मी तुम्हाला सांगतो, यामध्ये फक्त 4 टिप्समध्ये काम होतं. किती? फक्त 4 टिप्समध्ये. कारण या टिप्सवरती काम करून मी चांगले मार्क्स पाडलेत लँग्वेजमध्ये सुद्धा. सो काय आहेत त्या 4 टिप्स? फर्स्ट ऑफ ऑल स्पीकिंग इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज, लिसनिंग दॅट लँग्वेज. म्हणजे काहीतरी व्याख्यानं असतील, कविता असतील, त्या तुम्ही ऐकणं. ओके. थर्ड आहे रायटिंग. आता रायटिंग कधी येईल? ज्यावेळी एखादी गोष्ट जर तुम्ही वाचली त्यानंतरच त्या गोष्टी संबंधी तुम्ही लिहू शकता ना. येस. सो तुम्हाला काय करायचं आहे? रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड स्पीकिंग इन दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. याशिवाय तुम्हाला दुसरं म्हणजे फिक्सली काय तुम्हाला समजू नाही शकत, कारण एवढं तुम्हाला करावंच लागेल. आता फोर्थ पॉइंट इज ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये काय? मॅथ्स येतात, फिजिक्स येतात, नंतर स्टॅट्स हे जे असतात ना तुमचे कॉमर्सचे स्टडीज, ते तुमचे मॅथ्स, स्टॅट्स आणि फिजिक्स या प्रकारचे जे सब्जेक्ट्स असतात ते 4 टाईपच्या यामध्ये येतात ॲप्लिकेशनमध्ये. आता गाईज मी तुम्हाला सांगतो, यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस लॉट करावी लागेल. कारण जर तुम्ही यामध्ये प्रॅक्टिस नाही ना करत तर तुम्हाला कोणतीही ट्रिक यूज नाही होणार, कारण त्यामध्ये फॉर्म्युलेज असतात, तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहावं लागतं. सो मी तर म्हणेन तुम्ही लँग्वेजमध्ये जरी कमी गेला ना, म्हणजे थोडा कमी लक्ष दिलं तरी चालेल, बट तुम्ही ॲप्लिकेशनवरती लक्ष नक्कीच द्या. मॅथ्सवरती, फिजिक्सवरती अँड स्टॅट्स जे काय तुमचे अकाउंटन्सीचे विषय असतात त्यांना. सो गाईज मला सांगा, या 4 पॉईंट्सपैकी तुम्हाला सगळ्यात चांगला पॉईंट कोणता आवडला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील, स्टुडंट्स, तुमचे जे मित्र असतील, म्हणजे पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या लोकांना हा व्हिडिओ ॲप्लिकेबल आहे. आणि तो जो पहिला आहे तो पहिलीपासून नदी सगळ्या लोकांना ॲप्लिकेबल आहे. सो मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे त्या लोकांना शेअर करा, त्यांना हेल्प होईल. गाईज तुम्हाला हेल्प झाल्या ना, तुम्ही ब्लेस्ड आहात, तुम्ही लकी आहात की तुम्हाला हा व्हिडिओ सापडला. सो त्यांना तुम्ही हेल्प करा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा हेल्प होईल. आणि काय, स्टील द टाइम, बी बिझी, मेक इट सिम्पल.